माझा प्रचाराचा नारळ आज आपण वडगावमध्ये फोडला आणि सगळे ग्रामस्थ, बरेच ग्रामस्थ ह्या नारळ फोडण्यासाठी खूप मोठ्या संख्येने जे आले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि ही निवडणूक 100% पार पडेल याची या उपस्थितीमधून कळून येते किंवा मी हमी पण देते की ही निवडणूक एकदम आगळी वेगळी अशी होणार आहे आणि सुमित्रा वहिनी या 100% निवडून येऊन राज्यात केंद्रात त्यांचं स्थान आगळं वेगळं निर्माण होईल. तसंच त्यांचे मुलं पार्थ दादा आणि जय दादा हिरिरीनी त्यांच्या सोबत आहेत. त्याचप्रमाणे आपण पण एक कुटुंब या नात्याने आपण सगळ्यांनी एकजुटीने ही पोटनिवडणूक लढून आणायची आहे आणि सगळ्यांचे सहकार्य असेच लाभेल हेही मला म्हणजे जाणवत आहे. एवढं बोलते आहे. पोटनिवडणूक लागलेली आहे. आपले माननीय सुमित्राताई पवार या पोटनिवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. त्या प्रचाराच्या नावाच्या सर्वजण गावातील माजी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, सर्व सेलचे अध्यक्ष, बूथ कमिटीचे अध्यक्ष, तसेच सर्व महिला वर्ग सगळेजण नारळाला उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्वप्रथमतः मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि येत्या पोटनिवडणुका आपल्याला जास्तीत जास्त मतदार कसा बाहेर येईल आणि जास्त मतदान आपण करून सुमित्रा वहिनी तसेच पार्थ पवार, जयदादा पवार यांचा हात आपण बळकट कसे करू आणि आपल्याला जास्त काही काम करायचं नाही. गेल्या वेळेस आपल्याला आत्ताच्या निवडणुकीला झेडपी पंचायत समितीला जे मतदान झालंय त्याच्या फक्त आपल्याला झेडपी गणात पंचायत समिती झेडपी गण मिळून आपल्याला 6 ते 7 हजार मतदान फक्त वाढवायचे टोटल. तर आपण 2.5 लाखाच्या आकडा पार करतोय वहिनींचा आणि आत्ताचे झेडपीचे सगळे उमेदवार 20-20 हजार मताधिक्याने निवडून आले. 20-120 असे आणि बारामती नगरपालिकेचे 1 लाख मतदानाला लीड पडलं झालं. 2,20,000 फक्त 30,000 मतदान अजून कव्हर करायचंय. 30,000 मतदान कव्हर झालं की आपण 2.5 फक्त आपली प्रत्येकाची जबाबदारी की जास्तीत जास्त मतदान कसं बाहेर येईल आणि पोटनिवडणूक आपण देशात विक्रम करू. 2.35चा विक्रम आपण मोडून काढू देशातला आणि पहिल्या क्रमांकाने वहिनीला ताईंना निवडून देऊ हीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत आणि आपल्या सर्वांचं आभार आणि यानंतर आता लगेच आपल्याला आजपासूनचं